डिझेलची लाईन बघितली, आता टॉयलेट साठी पण लाईन बघा. इकडेच ही परिस्थिती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय होणार आहे आपला, गर्दीच गर्दी आहे, गर्दीच गर्दी. सब लोग जो दिख रहे सब प्रयागराज ही जा रहे हैं ना. सभी जा रहे हैं. मैं सामने वाले फोर्ट से भी पूछा, 2 फोर्ट वो भी प्रयागराज, सब प्रयागराज जा रहे. इकडे बघा कर्नाटकावरनं आलेला आपला मित्र प्रयागराजला बाईक वरनं प्रवास करतोय बघा. हर हर महादेव, हर हर गंगे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल या व्हिडिओ मध्ये काय दाखवणार आहोत आणि कोणता प्रवास करणार आहोत आणि कसा प्रवास करणार आहोत. तर उमा आणि अनाया इकडे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आम्ही सेलिब्रेट करून आलेलो आहे. आज आमचे व्हॅलेंटाईन डे पण आम्ही सेलिब्रेट केला. मस्त कुठेतरी गेलो होतो आम्ही चायनीज फूड खायला आणि सोबत आम्ही एक स्टारबक्सची रील पण बनवली इन्स्टावरती. नसेल बघितली तर नक्की उरण करंजेकर किंवा एपीके रील्सला भेट द्या, तुम्हाला तिथे दिसेल. आम्ही बनवते कधी घेऊनच नाही. तुम्हाला वाटलं की मी स्टारबक मध्ये घेऊन जाते तिला आणि तिला तो काहीतरी कोइन्सिडन्स झाला, ते तुम्ही बघा, आवडेल तुम्हाला. तर मी चाललोय या ट्रिप वरती. अनाया आणि उमा नाही आहेत माझ्यासोबत, पण मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येणार आहे तिकडनं. पवित्र स्नान करून येणार आहे आणि तुम्हा सर्वांचा नमस्कार पण घेऊन जाणार आहे तिथे. तर ही ट्रिप पूर्ण बघा. तुम्हाला भरपूर आयटिनरी वगैरे नाही आहे, मॅनेजर आपली घरीच आहे. तर आपले 2-3 आयडियाज दिलेल्या मित्रांसोबत जाणार आहे मी या ट्रिप वरती, रोड ट्रिप वरती. पूर्ण पॅकिंग वगैरे झाली. ही माझी बॅग आहे जी मी घेऊन जाणार आहे आणि सोबत आपले कॅमेरा गॅजेट्स वाली बॅग पण आपल्या सोबत घेऊन जाणार आहे आणि रोड ट्रिप करणार आहे. समृद्धी महामार्गाने हा प्रवास होणार आहे. कुठे स्टॉप घेणार, काय घेणार ते हळूहळू समजेल. आता तर नॉनस्टॉपचा विचार केलाय, बघू काय होईल ते होईल. पण आमचा पण नमस्कार सांगा. हो, तुमचा आणि आपल्या सर्व युट्यूबच्या फॅमिलीचा नमस्कार सांगणार आहे. तर आम्ही गुजरातला होतो तेव्हा सर्वजण विचारायचे की कधी येईल आमचा मसाला, तुम्ही घरी नाही तर कधी पाठवणार. तर आता उमा अनाया सर्वजण घरी आहेत. तुम्ही बिंदास ऑर्डर करा, तुम्हाला पाहिजे तेव्हा सर्व काही मिळेल. प्रॉन्स पिकल, आवला पिकल, मँगो पिकल, मसाला सर्व काही स्टॉक मध्ये आहे. तुम्हाला मागवायची इच्छा असेल तर तुम्ही मागवू शकता. अनायाची एक्झाम्स आहे म्हणून आम्ही नाही जात. अनायाचा फायनल एक्झाम्स येते. अनायाची शाळा पण आहे ना, एवढे दिवस नाही तिची शाळा बुडवू शकत, म्हणून मी डुबकी मारायला एक्झाम स्टार्ट होईल. तर आता 11 वाजलेत. 2 वाजता आमचा निघायचा प्लॅनिंग आहे. 2 वाजता आपला मित्र घराच्या खाली येणार आहे त्याची गाडी घेऊन आणि त्याच्यामध्ये सर्व लगेज वगैरे टाकून आमचा प्रवास सुरू होणार आहे. थोडा आराम कर. तर नक्की व्हिडिओ कमेंट मध्ये हर हर गंगे हर हर महादेव लिहा. मग तुमचा पण आशीर्वाद नमस्कार तिथपर्यंत पोहोचेल. बरोबर. तर आपण सुरुवातीला जानेवारी मध्ये कुठे गेलेलो, नागपूर जानेवारी एंडिंग मध्ये, त्याच्यानंतर सुरत आणि आता महाकुंभ. तर सिरीज बघायची असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही, सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन पण ऑन करा, नाहीतर महाकुंभच्या तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार. चल अनाया, हॅपी जर्नी. थँक्यू. जाऊन या लवकर लवकर. आता थोडा आराम करूया आणि डायरेक्ट 2 वाजता भेटूया. चला, 2 वाजता बोललो होतो ना तुम्हाला. आता बघा किती वाजलेत, 4:40 झाली तरी आपले अजून साहेब लोक आले नाही. 2 वाजल्यापासून मी त्यांना कॉल करतोय. चलो मा बाय. पूर्ण प्लॅनिंगची वाट लागली. बघूया, ऑलरेडी 3 तास लेट. बघताय तुम्ही 5 वाजलेत. उतरलोय खाली तरी अजून आपला मित्र नाही आला. तर फायनली गाडी आलेली आहे आपली. धन्यवाद येण्यासाठी पवार साहेब. हो, खूप लवकर आले. अजून 2 वाजायला 10 मिनिटं आहेत. ते कुठे आहेत, सूरज उगवला की नाही? थांब, गाडी तू येत तरी ठेवू दे, डिक्की उघड. गाडीमध्ये आपला प्रवास होणार आहे. किती किलोमीटर आहे त्याचा पण तुम्हाला अंदाज देतो. पण आताची जी परिस्थिती आहे ट्रेनमध्ये, बिलकुल बुकिंग नाही भेटत, तिकीट नाही, काय नाही, तरी पण खचाखच भरून जातात आपली मंडळी. कारण 144 वर्षांनी हा महाकुंभ सोहळा आलेला आहे म्हणून. तर आता निघालोय. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. सूरजला घेऊया. तर आता तिसरा पण आपला मित्र भेटलाय, सूरज. अननोन नंबर न उचलणारा. किती फोन केले रे तुला, एक पण फोन उचलला नाही त्यांनी.
हे लिंबू ठेवलंय काय? हे बघा आपण नारळ फोडून सुरुवात करतो. यांच्यामध्ये बघा लिंबू ठेवलंय आणि पाण्याच्या बॉटल वगैरे सर्व सोय केली आपल्या मित्रांनी. पहिल्यांदाच चाललंय ना महाकुंभला? असं वाटतंय भरपूर अनुभव आहे तुम्हाला. 144 वर्ष आधी जेव्हा झाला होता ना त्यावेळेस पण गेलो होतो. तर माझ्याशिवाय 5-8 जोक तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत आता. थोडा समजून जा, पण तुम्हाला महाकुंभचे पण दर्शन करायला मिळणार आहेत. चल आता भरूया, आपली डिक्की बंद करूया आणि गणपती बाप्पांचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरू करूया. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. साडेआठ वाजलेत. कुठं आलो परेश आपण? आपण कसारा घाट कसारा घाटच्या खाली. आणि एकूण किती किलोमीटरचा प्रवास आहे आपला? टोटल 1500 किलोमीटर. टोटल 1500 किलोमीटर. 150 काढले आपण. 150 झाले? 150. अरे बापरे, 150 किलोमीटरचा प्रवास झालाय बघा. 10%. फक्त एकटाच चालवतोय परेश. मी मस्त झोपून गेलो होतो आणि सूरज त्याच्या हेल्पसाठी बाजूला बसलाय. आणि सकाळी सकाळी मजबूत ट्रॅफिक होती आणि या ज्या सर्व गाड्या दिसतात ना मंडळी तुम्हाला, सर्व महाकुंभ प्रयागराजला जाणार आहेत बघा. हो हो, नमस्कार. काय नाव तुमचं? डॉक्टर आहेत तुम्ही? अरे वा, डॉक्टर साहेब भेटले. प्रयागला चाललेत का? आम्ही पण येतोय मागणं. बरं वाटलं, मस्त वाटलं भेटून. थँक्यू ओळख दाखवण्यासाठी. हो हो, नमस्कार नमस्कार. आम्ही पण खारघरहून आलोय. आम्ही पण खारघरवरून. अरे वा वा, 21. मस्त मस्त. ब्लॉगर मित्र पण भेटले आपल्याला. काय नाव तुमचं चॅनलचा? यश स्टोरीज. युट्यूब चॅनल आहे. प्रयागराजलाच महाकुंभलाच चाललंय. हा, तर तुझ्या चॅनल वरती पण येणार आहेत ना व्हिडिओज? हा, येणार आहे. तर नक्की मित्राच्या चॅनलला भेट द्या. काय यश स्टोरीज ना? चालेल चालेल. चला, खूप शुभेच्छा तुला. तर प्रयागराजच्या गर्दीचा इफेक्ट इकडे पण बघायला भेटतो ना. सर्व आपली महाकुंभला जाणारीच मंडळी आहे आणि प्रत्येक म्हणजे आम्ही इन्क्वायरी केली, हॉटेल पूर्ण फुल आहेत सांगतात. सर्व हॉटेल सगळे टेबल वेटिंगला आहेत. हा, सर्वजण वेटिंगला आहेत ना. हे बघा गर्दी बघा, गाड्या बघा. बापरे. तर नाश्त्यासाठी आलोय. काय मागवतो रे? मैं तो उपमा खाएगा. उपमा? तू काय खाणार सूरज? उत्तप्पा. आम्ही पण उत्तप्पाच खातो. आम्ही दोघे रॉबिन उत्तप्पाचे फॅन मागवतो. चला, आलेला आहे ऑनियन उत्तप्पा आणि आपल्या परेशनी मागवलाय. ते पण सांग ना, तू काय खाल्लं ते. आणि शिरा माझ्या पोटात आहे, इकडे दिसत नसेल तुम्हाला. शिरा सोबत काय खाल्लं ते पण सांग. शिरा सोबत चटणी खाली खोबऱ्याची. त्यात काय झालं? गोड गोड नव्हतं खायचं म्हणून. मग शिरा मागवलाच कशाला, गोड नाही खायचं. तर या सर्वांनी नाश्ता करायला. प्रयागराज महाकुंभच्या प्रवासामधला नाश्ता. तर आमचे मित्र पवार साहेब सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही आहेत. खूप ऊन लागते त्यांना, म्हणून बघा एकदम शेड करतात आतमध्ये. समृद्धी मार्गावरती थांबता येते काय? थांबू शकतो ना? एक्सप्रेस सारखं नाही आहे ना, तरी पण आम्ही थांबलोय बघा. एक्सप्रेसला पण लोक थांबतात, पण आम्ही पण थांबलोय बघा. काय काम बघा आमच्या पवार साहेबांची. स्टुडिओ मध्ये आलो असं वाटतं ना. आता डायरेक्ट नागपूर ना. आता नागपूरला भेटूया आपण आणि पुढे काय होतंय ते तुम्हाला सांगतो. यांच्याशी भेटवलं की नाही? हे काय? आपण 3 जण आहेत ना. सुपारी म्हणजे हे सुपारी घेऊन जायचं असते. चौथा माणूस आपला. चौथा माणूस सुपारी गणपती बाप्पा घेऊन चाललोय बघा. हा, म्हणजे घरनं सांगितलं का? आपण आता छत्रपती संभाजीनगर क्रॉस केलाय आणि व्ह्यू बघा काय आलाय. जबरदस्त ब्रेथटेकिंग व्ह्यू. आणि आता त्याच्या आतमध्येच जाणार. आतमधूनच आपण जाणार. एक नंबर बनवलाय ना पण रस्ता. कर्नाटक क्लास. आरामात 1 तासामध्ये 100 किलोमीटर गाठले आपण. महाकुंभ प्रयागराज के अंदर. अल्टोनी आलो तरी सुद्धा आपल्याला काही वाटत
तर ऑलमोस्ट 350चा प्रवास झालाय, 350 किलोमीटर. आणि हा जो व्ह्यू होता तो एकदम ब्रेड टेकिंग वाटला आम्हाला, म्हणून आम्ही अजून एक हॉल्ट घेतलाय बघा. हा सूरज, हा ब्रिज आहे काय रे? हा ब्रिज आहे प्राण्यांना जाण्यासाठी. म्हणजे हा जंगल आहे काय? जंगल आहे, इकडून इकडचे प्राणी इकडे जाण्यासाठी की नाही क्रॉस करण्यासाठी हे ब्रिज पण त्याच्यामध्ये. बापरे, अशा रपारप गाड्या जातात, पण सुंदर माहिती बघायला भेटते बघा. हा पूर्ण डोंगर कोरून हा रस्ता बनवलाय आणि ते प्राण्यांना जाण्यासाठी हा ब्रिज ठेवलाय बघा. हा समृद्धी मार्गावरती. नक्की कमेंट करा, ही जी माहिती आपला मित्र सूरज देतोय ती बरोबर आहे का, नक्की कमेंट करा. पण काय कोरलाय ना रे डोंगर, फोडून फोडून रस्ता बनवलाय बघा. भारी, एकदम सरळचे सरळ. तू बाकी भरपूर गोष्टी बघितल्या नाही, झोपला होतास. हा, मग मी 2 वाजता उठलो होतो ना. 2 वाजता निघायचं आहे. हे बघा, सनस्क्रीन लावू नको, कंपनीचं नाव खराब करतोय. कंपनीचं नाव खराब करतोय. टेस्ट करतोय, टेस्ट. मगाशी पण एक ट्रक बघितला तुम्ही, थांबला होता. आणखी एक ट्रक थांबलाय बघा. टायर चेक करतोय. गरम होतात काय टायर? हे कॉन्क्रीट रस्त्यामुळे होत असेल ना, नाहीतर डांबरी रस्ता असतं तर काय नाही ना. हा, हे बघा, टायर चेक करतात. चला मंडळी, 2 वाजलेत. आणखी एक स्टॉप घेतलाय आपण आणि डिझेल भरायला आलोय ना रे परेश. झाले ना 500 किलोमीटर ऑलमोस्ट आपले. आणि गाड्या बघा, मला 1 सेकंडला वाटलं की सीएनजी साठी लाईन आहे काय, पण ही गाडींची लाईन दिसते तुम्हाला, ती डिझेल भरण्यासाठी आहे. सर्व गाड्या मला वाटतं आपल्या कुंभमेळा प्रयागराजलाच चालल्यात. समृद्धी महामार्गावरची गर्दी बघा. एवढी लाईन कधी बघितली काय डिझेल भरायला? प्रयागराज डिझेलची लाईन बघितली, आता टॉयलेट साठी पण लाईन बघा. इकडेच ही परिस्थिती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय होणार आहे आपला? गर्दीच गर्दी आहे, गर्दीच गर्दी. आणखी सर आहे तिकडे. नमस्कार, कहाँ जा रहे हो आप? प्रयागराज. प्रयागराज. सब लोग जो दिख रहे सब प्रयागराज ही जा रहे हैं ना? सभी जा रहे हैं. मैं सामने वाले फोर्स से भी पूछा, 2 फोर्स वो भी प्रयागराज. सब प्रयागराज जा रहे हैं. सर्व टाक्या फुल करून चाललेत बघा. कहाँ से आहे आप? पुण्यावरनं आलेत बघा. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. हर हर महादेव. आणि इकडे आपला मित्र अजिंक्य. कुठनं? अरे बापरे, वर्सोवावर ना. वर्सोवा कोलीवाडा. किती जण आहो? आम्ही 3 जण आहोत, बट ते माझे दोस्त आहेत कॉलेजचे. अच्छा अच्छा, कॉलेजचं मित्र आहेत काय? पण बरं वाटलं, वर्सोव्याचा आपला मित्र भेटलं बघा. चल भेटू मग प्रयागराज मध्ये. थँक्यू थँक्यू. तुला विक्रम सर, नमस्कार. नमस्कार. प्रयागराज ना. सर्व आपले कुंभमेळ्याला चालले. तुमचं नाव काय? आकाश वाजेकर. आकाश आणि आणखी एक सुयोग गायकवाड. हे बघा, बरीच मंडळी आहे आपली. धमाल करू आपणच. मस्त मस्त. भेटूया आपण. हो, नक्की नक्की भेटूया. सर्व भासाकलू का भेटू. चालेल, चला. हॅपी जर्नी. प्रयागराज. चला, हॅपी जर्नी. थँक्यू. 2900 रुपयामध्ये आपली गाडी फुल झाली. आता जाऊया. आणखी अर्धा प्रवास बाकी आहे आपला, तो पण करूया. असे प्रवास करतायत तुम्हाला मुंबईवरनं महाकुंभ मेळ्याला ते बघायला मिळते बघा. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. महाकुंभ मेळा पण बघायला मिळणार आहे तुम्हाला. समृद्धी महामार्गाचा प्रवास झालाय आणि आता आणखी एक ब्रेक घेतलाय लंचसाठी. 4:30 वाजता लंच करतोय बघा आम्ही. आणि काय मागवलाय? दाल तडका ना. दाल तडका, जिरा राईस आणि सर्व काही आहे. तर काय प्लॅन आहे आज? डायरेक्ट करणार की थांबणार आहोत कुठं? जबलपूरला. जबलपूरला स्टे करणार आहोत असं आम्ही ठरवलंय. कारण झोप नाही होत ना गाडीमध्ये प्रॉपर, म्हणून डायरेक्ट 24 तास आपण ड्राईव्ह करून नाही जाऊ शकतो. परेश बघा. पण सूरज तयार आहे, पण नको, तिकडे जाऊन आपली हालत खराब होईल, म्हणून आम्ही जबलपूरला स्टे करायचा विचार केलाय. 1400 ना, 1450, 1450, 1400-1500 किलोमीटरचा प्रवास आहे. आज अर्धा करू आणि अर्धा बाकी ठेवू आणि उद्या आपण प्रयागराजला जाऊ असं ठरवलंय. तर आता जेवण करूया आपण. दाल तडका, जिरा राईस आणि भाकरी नाही, रोटी. तर MP आपला 76 किलोमीटर बाकी आहे आणि आपण तर गाडीने प्रवास करतोय. आणि इकडे बघा, कर्नाटकावरनं आलेला आपला मित्र प्रयागराज ना. प्रयागराजला बाइक वरनं प्रवास करतोय बघा. कैसे इंस्पायर हुए ये राइड करने के लिए? मैं 2023 में एक ऑल इंडिया ट्रिप किया था बीवी के साथ. हम लोग
सी का अवेयरनेस स्प्रेड कर रहे थे। अरे वाह, तो हम लोग कार में गए थे। हम लोग 12 ज्योतिर्लिंग और 4 धाम साथ में किए थे। साथ में 11,000 किलोमीटर 23 डेज में। तो आपका चैनल है क्या यूट्यूब पे? है, लेकिन कुछ करता नहीं हूँ क्योंकि एडिटिंग नहीं करना, अरे बाप रे, टाइम नहीं मिलता, तो इसलिए हम लोग नहीं किए। अभी भी शौक है हाँ, राइड शौक है। करने का, हाँ। इसलिए अभी प्रयागराज जा रहे हैं महाकुंभ। अभी अकेले हो? अकेला हो नहीं, मेरा भाई आ रहा है पीछे अच्छा से। भाई आहे, हा तेच पण राईड करतायत बघा। कितना टोटल राईड हुआ अभी तक? 1100, हा 1177 ची राईड झाली त्यांची आणि आता फक्त 600-700 बाकी आहे ना? आज का दिन हो जाएगा या कल? आज पता नहीं, देखना है कि रेवा या वाराणसी। उद्यापर्यंत पोहोचतील, चलेगा। हर हर महादेव, हर 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 गंगे। चलो, हैप्पी जर्नी। थैंक यू। थैंक यू। नाम क्या बताया आपका? रवि। रवि होते, रवि कर्नाटकावरनं, उडुपी वरनं। थँक्यू।